शुक शुक हुर्र हुर्र। अरे किती ओरडतोय किती ओरडतोय। अरे कान किटले माझे। नान्या मी कुठे ओरडतोय? काही बोलतोस काय तू? अरे तू नाही रे, तो कावळा केवढ्यांदी ओरडतोय बघ। अरे डोकं उठायची वेळ आली माझ। अरे मग चांगलंय की मग कुणीतरी आपल्याकडे पाहुणा येणार असेल त्याची वर्दी द्यायला आलाय। आता कोण कशाला इथे यायला हवंय? गेलेले परत येतील केव्हा हे विचार त्याला। हे मात्र तो कावळा सांगू शकणार नाही या नान्या। अरे आता इथं कोण कशाला यायला हवंय? आणि आपण येण्याआधी जरा कळवा असं सगळ्यांना सांगतो ना, मग न कळवता इथं कोणी येईल का? नान्या त्या मुक्या जीवावर ओरडू नकोस रे तू। मुका जीव? हा कावळा। अरे मी असं करतो, आता आतमध्ये जातो आणि त्याच्या स्वागतासाठी पंचारती घेऊन येतो। आव आव आव। नान्या तू एवढं घालवूनही तो जात नसेल ना, तर कदाचित त्याच्या मनातही तसंच असेल पंचारती वगैरे। अगं पण माझ्या इच्छेचं काय? आणि तू सारखं सारखं मला हे असं करायचं आणि ते तसं करायचं का सांगत बसतेस सारिका? हे बघ सारिका, माझी इच्छा असेल तर मी करेन, ओके? मी सांगते कारण तेच काम जास्त चांगल्या पद्धतीने झालेलं पाहिलंय मी, आणि ते तसंच पाहायची सवय अख्ख्या स्टाफला सुद्धा आहे। त्याचं काय आहे ना साक्षी, की मानसी मॅडमनी आम्हाला इथलं प्रत्येक काम एका विशिष्ट पद्धतीने करायची सवय लावली आहे। आम्ही ती फॉलो करतो आणि त्यामुळे आमचाच वेळ वाचतो। परत परत मानसीचं नाव घेऊ नकोस सारिका प्लीज, त्याची काही गरज नाहीये प्लीज, दिस इज टू मच नाउ। साक्षी, सारिका, साक्षी इथे आवाज चढवून बोलायचं नाही, स्पेशली रिसेप्शन एरियामध्ये। हे मी तुला गेल्या वेळी सांगितले। पण सर इथे जे लोक माझ्याशी बोलतात त्यांना सांगा ना, त्यांच्यामुळे माझा पारा चढतो, त्याला मी तरी काय करू? मग तुझा राग कंट्रोल मध्ये ठेवायला शिक। हे हॉस्पिटल आहे, इथे नाही चालणार ते। आणि तुला मुद्दाम म्हणून सांगतो, या सूचना मानसीला द्यायची कधीच वेळ आली नाही, पण तुला मात्र परत परत सांगावं लागतं। प्लीज सर, मला आता मानसी हे नाव अजिबात ऐकायचं नाही। सारखं मानसी मानसी, मग मला इथे कशाला घेतले तेच समजत नाही। आता मला निर्मला मावशीशीच बोलायचंय। फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन साक्षी, त्या सुद्धा मानसी मॅमनाच भेटायला गेल्यात। तुला जे काही बोलायचंय ते आत्ता बोल माझ्याशी। नको सर, मावशी येऊ दे, मी तिलाच सांगेन। बोल साक्षी, मी आहे इथे। मी त्याला आता दगडच मारतो म्हणजे जाईल तो। अरे जाईल तो बापडा। नान्या उगाच नको छळू बिचारायला। अरे पण तो मला छळतोय, त्याचं काय? एक काम कर ना, तू ध्यान धर, म्हणजे आजूबाजूचा आवाजच ऐकायला येणार नाही तुला। हा बरोबर। अरे काय रे, काय तुमची धुसफूस चालली आहे? काही नाही माई, मी संयम कसा पाळायचा ते नान्या ध्यान करून शिकवत होता मला। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.